आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा बिगुल वाजलेला आहे. इच्छुकाने आता तयारी सुरू केलेली आहे. मुलाखतींचा सिलसिला सुरू झालेला आहे. उमेदवारी 8-10 दिवसात जाहीर होतील सगळ्याच पक्षांच्या, त्यामुळे प्रचाराला आणखी वेग येईल. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 19 मधील इच्छुक उमेदवार, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार मधुकर रामाणे यांच्याविषयी. मधुकर रामाणे सलग 2 वेळा या प्रभाग क्रमांक 19 जो पूर्वीचा मध्यवर्ती शासकीय कारागृह असा होता तिथून निवडून आले. एकदा त्यांच्या सूनबाई अश्विनी रामाणे निवडून आल्या, ज्या महापौर झाल्या शहराच्या. गेले 20 वर्षे मधुकर रामाणे हे या प्रभागाची सेवा करत आहेत. अतिशय चांगलं काम रामाणे यांच्या मार्फत सुरू आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक, विरोधी पक्षनेता असं त्यांचं एकूण घोडदौड आहे. काम करताना आपलं सगळ्यांचं काम करणारा हा कार्यकर्ता म्हणून मधुकर रामाणेंची ओळख आहे. म्हणजे कोल्हापूर महापालिकेत ज्या 20 वर्षे ते काम करत आहेत, प्रभागाचा पूर्ण कायापालट त्यांनी केलेला आहे. म्हणजे उपनगराचा हा प्रभाग मुळात होता, त्यामुळे प्रभागात समस्या प्रचंड, रस्ते असू दे, लाईट असू दे, गटर्स असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, हे प्रश्न मोठ्या प्रमाणात होते आणि सगळे प्रश्न रामाणे यांनी गेल्या 20 वर्षात सोडवलेले आहेत. या प्रभागाला विकासाचा नवा चेहरा त्यांनी दिलेला आहे. 24 तास उपलब्ध असणारा हा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणजे हाकेला ओ देणारा, आपल्या हक्काचा माणूस म्हणून रामाणे यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून तर सलग 3 वेळा रामाणे यांच्या कुटुंबात नगरसेवक पद आलेलं आहे. जे संधी जनतेनं दिली त्या संधीचं सोनं करत असताना जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जाणारा, त्यांना मदत करणारा, प्रभागाचा कायापालट करणारा, विकास करणारा, हक्केला ओ देणारा कार्यकर्ता म्हणून या मधुकर रामाणे यांच्याकडे पाहिलं जाईल. 24 तास उपलब्ध, कधी फोन करा, काम करणार. गेले 5 वर्षे तर महापालिकेत प्रशासक राज होतं, तरीही रामाणे यांनी आपलं कर्तव्य केलंच. म्हणजे कुणीही काही काम सांगितलं की त्यासाठी पुढं होऊन त्यांनी मदतीचा हात पुढं केलेला आहे. या भागात पाण्याची समस्या फार मोठी होती. त्यांनी जरगनगरची टाकी असू दे किंवा पाईपलाईन असू दे किंवा इतर अनेक माध्यमातून पाणी पुरवठा अतिशय व्यवस्थित केला. कॉलनी तिथे काम, प्रत्येक कॉलनीत त्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ते केले, गटर्स केले, रस्ते डांबरीकरण केले, काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुद्धा केलेलं आहे. केवळ स्वतःचा प्रभाग नाही तर शेजारच्या प्रभागात ही काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. एक जागरूक नगरसेवक, कर्तव्य तत्पर नगरसेवक, प्रभागाचा कायापालट करणारा नगरसेवक, कामं पूर्ण करणारा, केवळ आश्वासन देणारा नव्हे तर कामं पूर्ण करणारा नगरसेवक आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. हक्काचा माणूस म्हणून गेले 3 वेळा त्यांना निवडून दिल्या. त्यांच्या सूनबाई अश्विनी रामाणे यांनाही निवडून दिलं. त्या महापौर झाल्या. टोल विरोधी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण त्यांच्या काळात झालं. शाहू समाधी स्थळाचं भूमिपूजन त्यांच्या काळी झालं. गोविंदराव पानसरे स्मारकाचा भूमिपूजन त्यांच्याच काळात झालं. नवीन पूल जो पंचगंगा नदीवर उभारला तोही त्यांच्या काळात. म्हणजे मोठ्या प्रमाणात कामं या घराण्यानं केलेली आहेत. सर्वांचं प्रश्न सोडवणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळं कात्यानी कॉम्प्लेक्स असू दे, राजीव गांधी नगर असू दे, योगेश्वरी कॉलनी, NT सरनाईक नगर, हनुमान नगर, तपोवन परिसर, अपूर्व कॉलनी, LIC कॉलनी, पूर्ण जो प्रभाग आहे, प्रभागातल्या शेजारचा भाग आहे, या प्रभागात काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. केवळ प्रभागातच नव्हे तर शेजारच्या प्रभागात सुद्धा मदतीला धावून जाणारा नगरसेवक म्हणून रामाणे यांची ओळख आहे. लोकांचा प्रचंड संपर्क आहे, लोकांचा विश्वास आहे आणि हा विश्वास लोकांनी त्यांना सलग 3 वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून देऊन सिद्ध केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी महापुराच्या काळात केलं. महापुराच्या काळात पाणी पुरवठा खंडित झाला होता, पण 15 दिवस टँकरच्या माध्यमातून त्यांनी पाणी पुरवठा केला.
कोरोना काळात तर त्यांनी अनेक ठिकाणी औषध फवारणी औषध दिली, अनेकांना अन्नधान्य वाटप सुद्धा केलं. यामुळे जनतेचा सेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. गेले 20 वर्षे या प्रभागात, शेजारच्या प्रभागात अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. सभागृहात अनेकदा विविध विषयावर त्यांनी आवाज उठवला. विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा एक उपक्रम त्यांनी राबवला, लेक लाडकी. ज्या घरात मुलगी जन्माला येईल तिच्या नावावर 2 ते 5 हजार रुपये ठेव ठेवतात आणि 18 वर्षानंतर ती रक्कम त्या मुलीला मिळणार आहे. त्यामुळं महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू असतो. त्यासाठी पतसंस्था, ज्योतिर्लिंग पतसंस्था आहे, दूध संस्था आहे, विविध माध्यमातून त्यांचं सातत्यानं काम सुरू असतं. त्यामुळंच काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांनी संधी दिली, आता पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून ते प्रभाग क्रमांक 19 मधून मैदानात उतरणार. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, अलीकडे खासदार शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे या सगळ्यांच्या सहकार्यानं त्यांनी कोट्यावधी रुपयेचा निधी या प्रभागात आणलेला आहे आणि त्याच निधीतून प्रभागाचा कायापालट केलेला आहे. म्हणजे निधी खेचून आणणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख यासाठी झाली आहे. त्यामुळे प्रभागाच्या राहिलेल्या ज्या काय प्रश्न असतील, समस्या असतील, काय कामं असतील, यासाठी पुन्हा एकदा आपण मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कामाच्या जोरावर पुन्हा एकदा ते मैदानात उतरणार. जनतेचा सेवक, जनसेवक म्हणून ते या मैदानात उतरणार. पाहूया आता काय काय होईल या प्रभाग क्रमांक 19 मध्ये. अशाच राजकीय बातम्या, उमेदवारांचा परिचय आपल्याला हवा असेल तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.